नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला आमरसांपासून सांजण करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी घेतलेले साहित्य आधी तुम्हाला दाखवते. हा तांदूळाचा बारीक रवा काढलेला आहे. हा घेतलेला आहे. तांदूळाच्या कण्या एकदम बारीक आहेत, छान अशा. आपला रवा जसा असतो उपीटाचा तशा बारीक कण्या घेतलेल्या आहेत. तेवढाच रस घेतला. या वाटीनं मी कण्या घेतल्या आहेत. हा रस आहे. आणि ही अर्धी वाटी साखर घेतली आहे, चिमूटभर मीठ आणि बाकीचा सुकामेवा वगैरे आपल्याला हवा असला तर आपण घालू शकतो. केशर, वेलची, जे काय तुम्हाला हवं असेल ते घालू शकतो. पण मोजकं साहित्य हे. आणि कण्या भाजायला तूप. आता मी प्रथम चांगल्या कण्या भाजून घेणार आहे. आता आपण या कण्या भाजायला घातल्यात. भाजायच्या म्हणजे थोड्या अशा परतून घ्यायच्या, पण त्या खमंगपणा त्याला येतो. मग कण्या अशा भाजून घेतल्या की त्या सांजणाला खमंगपणा येतो. त्याच्यावर मी एक चिमूटभर हळद घालणार आहे. तुम्हाला सांगायला विसरले, पण ही हळद घालणार आहे. हळदीनं कलर सुंदर येतो आपल्या सांजणाला. हे पण भरपूर वेळ, जितका वेळ तुम्ही भिजवून ठेवाल तेवढी सांजणं हलकी होतात. 4 तास, 6 तास, 8 तास जशी तुम्ही भिजवून ठेवाल तेवढं सांजण आपलं हलकं होतं. मी थोडं भाजून घेणार आहे. तशा मी परतून ठेवलेल्या आहेत कण्या, पण तरी सुद्धा मी भाजून घेणार आहे, म्हणजे सांजण आपलं एकदम हलकं होतं. कलर पण बघा किती सुंदर दिसतोय तो. हा रसही आपण हापूस आंब्याचा घेतलेला आहे. सीझनल रेसिपी मी तुम्हाला सगळ्या दाखवते. मुद्दाम बघा, करून बघा, तुम्हालाही त्याचा आनंद मिळेल. नुसतं बघू नका, तर करा. आपल्याला हलक्या झाल्या कण्या की कळतं हाताला. पण आपल्याला काय कलर बदलवून घ्यायचा नाहीये, फक्त थोड्या भाजून घ्यायच्या. आपला हा रवा छानपैकी भाजून झालेला आहे. सुंदर, म्हणजे हाताला हलका लागतोय, म्हणजे आपला रवा भाजून झालेला आहे. आणि गॅस घालवते. गरम ह्याच्यावर आणखीन चांगला भाजला जाईल. आता हा रवा थंड झाला की आपण त्यामध्ये आमरस, साखर, थोडंसं मीठ असं घालणार आहोत. चवीला मीठ. गोड पदार्थ असला तरी चवीला मीठ. तिखट पदार्थात आपण जशी साखर घालतो तशी याच्यात मीठ घालायचं गोड पदार्थात. आता हे मी उतरून ठेवते. कण्या पूर्ण थंड झालेल्या आहेत. यामध्ये मी हा आमरस मिसळणार आहे. जेवढ्या कण्या घेतल्या आहेत तेवढ्याच आमरस घेतलेला आहे. थोडं घट्ट वाटलं तर आपण पाणी थोडं घालू शकतो. ही साखर घालणार आहे अर्धी वाटी, कारण आंब्याचा जरी गोडवा असला तरी तेवढा पुरत नाही सांजणाला, कण्या त्याच्यामुळे. चिमूटभर मीठ घालायचंय. चिमूटभर मीठ. वेलची वगैरे वाटली तर टाकावी, नाही टाकली तरी काही हरकत नाही. हे थोडं मला घट्ट वाटतंय, आपण त्याच्यात थोडं पाणी घालून ठेवूया आत्ताच, कारण ते मुरेपर्यंत आणखीन घट्ट घट्ट होत जातं. त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे. रस व्यवस्थित सगळा आपण पुसून घेऊया, म्हणजे रसही फुकट जायला नको. हे मिश्रण आपण 2-3 तास तरी भिजत ठेवूया. जितकं ते फुगेल तेवढं, म्हणजे मुरेल तेवढं सांजण आपलं सुंदर होईल. त्याच्यावर आपण झाकण घालून ठेवणार आहोत. आता आपण ह्याच्या 4 तासापूर्वी कण्या भिजवून ठेवल्या होत्या आंब्याच्या रसात. ते छान मुरलेले आहेत एकदम. हे बघा, व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हा मी इडलीचा साचा घेतलाय. हा माझ्याकडे स्टँड आहे. त्याला मी असं सगळ्या ह्याला तूप लावून घेणार आहे, म्हणजे आपलं सांजण ते व्यवस्थित उकळतं.
आपण या स्टँडला तूप लावून घेतलेलं आहे. आपण ह्याच्यात सांजणं घालणार आहोत. एकदम वरपर्यंत भरायचं नाही, कारण सांजण फुल येतं, मग ते म्हणजे फुलतं, त्याच्यामुळे एकदम वरपर्यंत भरायचं नाही. ही सांजणं आपल्या गव्हाच्या रव्याची सुद्धा होतात, पण तांदळाच्या रव्याची चव अधिक चांगली येते, म्हणून शक्यतो तांदळाच्या रव्याचीच करायची. काही जण इडली रवाही वापरतात, ज्यांना शक्य नाही ते इडली रवा सुद्धा वापरतात. असं आता मी हे सगळे स्टँड भरून घेते. इडली पात्रात ठेवलं तरी चालेल. आता हा माझ्याकडे स्टँड आता छोटासा आहे आणि आपलं हे थोडंसंच असल्यामुळे मी या स्टँडमध्ये तुम्हाला करून दाखवते. स्टँड लावताना मात्र हे होल आहे तिथे लक्ष ठेवायचं. हा आता होल इथे आलाय तर दुसऱ्याचा होल इकडे ठेवायचा, असं म्हणजे त्याला वाफ व्यवस्थित येते. सगळ्या सांजणांना वाफ व्यवस्थित येते. हे बघा, आता हा इथे होल आहे तर हा जरा इकडे ठेवायचा, म्हणजे त्या सांजणांना वाफ यायला मदत होते. ही टीप मात्र लक्षात ठेवा तुम्ही नक्की, कारण एकावर एक जर असं आलं तर ते व्यवस्थित शिजलं जात नाही. असं आलं तर हे असं असलं की सगळीकडे वाफ व्यवस्थित लागते आणि सांजण आपलं व्यवस्थित शिजतं. हे नक्की लक्षात ठेवा, म्हणून ते होल ठेवलेले असतात. आता परत आता हे बघा, आता हा होल इकडे असं. आणि आपण आता मी राईस कुकरला ठेवणार आहे, कारण राईस कुकरला पाणी घालून गरमच ठेवलंय. आणि आता आपण हा राईस कुकरला उकडवून घेणार आहोत सांजणं आपली. कलर बघा किती सुंदर आलाय तो. याच्यावर हवं तर गार्निशिंगला आपण बदाम बिदाम लावू शकतो, पण मला वाटतंय आंब्याची सांजणं काय आणखीन जरूरत नाहीये. तर मी हा स्टँड इलेक्ट्रिक कुकरला, राईस कुकरला माझ्या ठेवतेय. असं ठेवलाय. आता हे आपण बंद करून घेणार आहोत. सांजण बघा किती सुंदर असं झालेलं आहे. आता आपण तो स्टँड बाहेर काढून घेणार आहोत. आपली सांजणं तयार आहेत. आता आपण ही गार झाली की काढून घ्यायची असतात. किती स्टँड सुंदर आहे बघा, छोट्या कुटुंबासाठी मस्त सांजणं झाली बघा. आपण ती काढून घेऊया. हे बघा, आपलं हलकं फुलकं सांजण खाण्यासाठी तयार आहे. किती सुंदर झालंय बघा. मस्त उकटतंय, छान येतंय. छोट्या याला लावलंय म्हणून छोटी आली आहेत. असं हे आपलं आंब्याचं सांजण खाण्यासाठी तयार आहे. किती सुंदर दिसतंय बघा. जितकं ते सुंदर दिसतंय तितकंच ते सुंदर लागतंय. एकदम जाळीदार असं आणि हलकं फुलकं सांजण झालेलं आहे. जितक्या तुम्ही कण्या जास्त वेळ रसात भिजवाल किंवा फणसाच्या रसात, आंब्याच्या रसात जितक्या भिजवाल तितकी तुमची सांजणं हलकी होतात आणि छान होतात. त्यासाठी ही टीप नक्की लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे कण्या कुठच्याही वापरा, पण त्या भाजून घ्या. थोड्या तुपावर भाजल्या की त्या हलक्या होतात. अशा या टिप्स आहेत. आणि अगदी घट्टही मिश्रण ठेवू नका. रस घट्ट असेल तर थोडं त्याच्यात पाणी घाला. काल सुद्धा मी तुम्हाला म्हणजे पाणी जेव्हा मी भिजवलं तेव्हा त्याच्यात मी पाणी घातलेलं तुम्हाला दाखवलंय थोडंसं, कारण अगदी नुसत्या रसात भिजवून सुद्धा जमत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला पाणी पण थोडं घालून दाखवलेलं आहे. असं आपलं छान हलकं फुलकं सांजण खाण्यासाठी तयार आहे. हे आपण आता मी तूप ठेवलं. याच्याबरोबर आंब्याचं लोणचं छान लागतं, किंवा ह्याच्याबरोबर नारळाचा असा अपरस काढला, म्हणजे नारळ नुसतं मिक्सरला लावायचा आणि तो पिळायचा. तो रस सुद्धा छान लागतो. फणसाच्या सांजणाबरोबर सुद्धा तो छान लागतो, किंवा नुसत्या दुधाबरोबरही किंवा असंचही खाल्लं तरी सुद्धा हे सांजण खूप छान लागतं. असं हे सांजण तुम्ही यंदाच्या आंबा सीझनला नक्की करून बघा. आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये आपण सुकामेवा सुद्धा वापरू शकतो. मी आज काहीच वापरलेलं नाही, कारण ओरिजिनल आंब्याचं सांजण अगदी केलेलं आहे. हे हापूस आंब्याचं आहे, कलर घातलेला नाहीये, फक्त चिमूटभर हळद आपण कण्या भाजताना घातलेली आहे.
त्याच्यामुळे एकदम सुंदर असं झालेलं आहे आणि नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.